नमस्कार मंडळी. खटकेबाज वाक्यांच्या टिपऱ्यांनी विनोदाचा फेर धरत हास्याचा रासगरबा खेळण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रोत्सवाच्या खूप शुभेच्छा. विनोदाचे नवरंग उधळण्यासाठी सगळे हास्य कलाकार सज्ज आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. रंगीबेरंगी शब्दांच्या शेरेबाजीनं आणि कौतुकानं या हास्य गरब्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सज्ज आहे दोन्ही दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. दुसऱ्यांच्या थापा पचाव्यात म्हणून आपलं पोट उधार देणारे अरुण कदम आज नव्या थापेला सामोरे जात आहेत आणि त्यांच्यासोबत हा थापेबाज विनोद सादर करायला येत आहेत. रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. गावात लागलं काय? मारू नको. मग काय करू? तू, मी, श्रमेश आणि अरुण कदम एकाच किट मध्ये आहोत. किट ऑलरेडी गंगेच्या काठावर तरंगतोय. त्यात तुझी ओव्हर ऍक्टिंग नको करू बने. मग तू कर. मी करू. हे कर बघ ना, तू कर ना. हे बघ बने, कुठल्याही क्षणी घर मालक घर भाडं मागायला येईल. त्याच्या समोर वाटलं पाहिजे की श्रमेश खरंच मेलाय. कळलं ना? पण पम्या, श्रमेश गेलाय हे ऐकून ते आपलं भाडं माफ करणारच का यार? अरे करतील रे. आपला घर मालक मला माहितीये थोडा इमोशनल आहे. हा. त्याला इमोशनल ढाचे दिले ना तो भाडं माफ करेल. गप, तुझ्या पण ना आयडिया काहीतरी काढतो. तुझ्याकडे पैसे आहेत भाडं द्यायला? नाही यार, पैसे नाही आहेत. आम्ही सांगतो तेवढं करचेल. अरे ऐक ना, पण हे बघ, आपले जे मालक आहेत ना, 1 नंबरचे उल्लू आहेत. ते त्यांना असा येडा बनवेन मी. हे बाबा, मालकाबद्दल काही बोलू नको. का? आपला घर मालक काय साधा सुद्धा माणूस नाहीये, पोचलेला माणूस आहे. नाव काय माहितीये ना? अरुण कदम. मग सांगायचं तुम्हाला कळत नाही. हे काय फालतूगिरी सांगत्या? किती वेळा तुला सांगितलं वसाऱ्या साबणाचं पाणी टाकू नको म्हणून. उद्या लोक बिली तर काय होईल? हिथं नाही ना, आज तुझी कंप्लेंटच करणार. वसाऱ्या तुझी कंप्लेंट म्हणजे काल माणूस गेला. तुला अक्कल आहे का? काय ना? येण्या जाण्याचा रस्ता आहे तर माणसं गेली पाहिजे. नाही ना, आज तुला मी सोडतच नाही. तुला सांगितलं ते करायचं. कळलं काय? मालक, अरे तू बस बस मालक, अक्कल पाहिजे तुम्हाला. मालक करता तुम्ही. मालक काय चाललंय अरे तुमचं? काय झालंय? इथे काय झालंय? कुठं काय झालंय? हे बघा काय झालंय. मालक, श्रमेश गेला. मालक मिठी मारा. मालक, श्रमेश गेला. हा गेला. कसा गेला? कधी गेला? अचानक गेला. बसा मी तुम्हाला सांगतो. मला अरे अचानक म्हणजे काल मला भेटला तो पेपर स्टॉलवर. मी इकॉनॉमिक टाइम्स घेतला ना वाचायला. काय इकॉनॉमिक टाइम्स मी तो वाचल्याशिवाय मला झोपच लागत नाही, माहितीये? तेव्हाच हल्ली जीडीपी घसरतोय. पण कसा गेला? कसा? नाही, हा गेला कसा? मी सांगतो मालक, मी सांगतो. कसं गेला? मालक, तुम्हाला ते 3 बिल्डिंग सोडून सावंत राहतात ते आठवत आहेत? अरे 2 वाक्याच्या पुढं काय ते मला आठवत नाही. 3 बिल्डिंग म्हणजे लय लांब होईल ना. काय झालं? मी सांगतो. मला काय? ते काय आलं, ते शिर्के सावंत बोललाय मी. शिर्केच्या बाजूला जे थांब पम्या, तू थांब. रमेश माझा जिवलग मित्र होता. मला सांगू दे यार. मला सांगू दे ना. मी सांगतो. अरे बोल. कोण सांगतय? मी सांगतो मालक. कसं गेला? सावंत आहेत ना, त्यांच्या घरी गेला होता श्रमेश. कशाला? रिपेअरिंगला रिपेअर करायचा वस्तू.
वॉशिंग मशीन रिपेअर करायला गेला होता. मग आईला आतमध्ये पाणी म्हणून वाकला तर आत पडला. तोल जाऊन पडला. आतमध्ये आणि तेवढंच कोणीतरी बटन दाबला म्हणजे हात गोल गोल फिरून गेला. नाही मला गोल गोल फिरून नाही मला कपड्यांसोबत फिरताना टॉवेलचा फास लागला आणि गळफास लागून गेला. अरे पण वसाऱ्यानं टावेल कशाला हात ठेवायचा? वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकू. वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकतात. या माणसाला बाहेर कर. मी शंका घेते माझ्या चमेश्वर. तू शांतो शांतो नको मला माणूस बाहेर करता. शांतो हो शांतो. आता काय झालंय माहितीये, आजच्या दिवसात ना मालक 2 वाईट घटना घडल्या. कुठल्या? एक म्हणजे आमचा सोन्यासारखा मित्र श्रमेश गेला आणि दुसरं म्हणजे मालक आम्ही तुम्हाला जे भाड्याचे पैसे देणार होतो ना ते आम्ही श्रमेशच्या घरी दिलेत मालक. श्रमेशच्या घरी आम्ही गेलो होतो. अरे पण त्याचा आत्मा मालक तडपडतोय मालक तडपडतोय. अरे पण मग आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरची वाईट परिस्थिती बघितली आणि सगळे पैसे तिकडे दिले मालक. हो हो ऐक मी काय म्हणतोय, म्हणजे अशा प्रसंगात मी पैसे नाही मागणार रे. शेवटी मी सुद्धा माणूस आहे. माणसाला असं नाही करता येणार. मालक तुम्ही आम्हाला समजून घेता हेच खूप मोठे. हो मालक, श्रमेशची आई म्हणत होती की अजून थोड्या पैशांची गरज आहे. मी हॉस्पिटलला जाऊन विचारलं की माझी एक किडनी कोणी घेतं का? किडनी श्रमेशच्या आत्म्यासाठी करावं अरे लागेल. पण मी असताना तुम्ही किडनी कसं द्याल? तू मी घर मालक आहे ना. आज माझ्या घरात तुम्हाला काय झालं मालक? हा हे 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 ठेवा पैसे. नको मालक, अरे ऐक श्रमेशचा आत्मा काय बोलेल मालक? अरे वेड्या, त्याच्या घरी आज गरज आहे. एक माणूस गेल्यानंतर काय होतं घरच्यांचं मला माहिती आहे. तू एक काम कर, पैसे ठेव हे. घेऊ म्हणताय घे 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 पैसे घे. मालक. श्रमेशसाठी घेतो हा. मालक मी आजपर्यंत तुमच्यासारखा देव माणूस नाही बघितला हो. देव माणूस नाही, अरुण कदम आहे. त्यांच्या कॉमेडीच्या तर आहे. मालक 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 अरुण कदम तुम्ही श्रमेशसाठी एवढं करताय. श्रमेश, मालकाने तुझ्यासाठी पैसे दिले. श्रमेश तुझ्या फॅमिलीसाठी पैसे दिलेत. 5,000 सांग. 5,000 5,000 दिलेत मालक. मालकाने 5,000 दिलेत. अरुण निघ. मालक एवढी मदत केल्यात तुम्ही, निघा. या. ए पोरांनो, काळजी घ्या रे. हो मालक. ऐक ना. हो येतो मी, येतो. मालक नमस्कार. नमस्कार. मालक रमेश तू? मालक तुम्ही सॉरी नमस्कार करतो मालक. अरे नमस्कार करतोस वसाऱ्या. अरे तू मेलाय साईज वसाऱ्या. अरे बॅग घेऊन वर जायचं सोडून तू आत कुठं घुसतोस? तुम्ही काय सकाळी टाकून आले काय? हा कुठं आहे तू? यमदूत कुठं आहे? अहो, काय बरी आहेत ना तुम्ही? अरे बरेच मेल्या आतमध्ये तुझ्या फोटोला हार. तू मिळालाय येड्या. इकडे ये, मीच दाखव. इकडे इकडे इकडे. ए हे बघ. तू आजच्या गावात माझ्या फोटोला हार. ही काय फालतूगिरी आहे पम्या? हे बने हा धडधाकड असताना हार घातलेस तू कुत्र्या. ए नौटंकी झाली बाजूगिरी. आता मला कळलं तुमचं. पैसे करा वाचले ना. कान फार फोडीन. पैसा करा. मालक तुम्ही कधी आलात मालक इथे? मी आता आलोय ना. सर्मेसला घेऊन आलोय. श्रमेश मला तुम्ही काय बोलताय? आमच्या दुःखाची चेष्टा करताय. श्रमेश इथे फोटो मध्ये काय बोलताय? ती सैकन वाजवून बसाऱ्यानो. हा बघा सरमेस. हा बघा सरमेस इकडे हाय. मालक तुम्ही बरे आहात ना? एकटेच असे असे काय करताय? चुकीचं वाटतंय. बरोबर नाही दिसत आहे मालक ते. अरे येड्यानो असं काय करताय? सरमेस जिवंत हाय. हा बघा सरमेस. मालक तुम्हाला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा ठेवू नका, बच्चन येतात म्हणून. मेलायस तू. डायरेक्ट आरपार हात घातला नाही. श्रमेश तू आता काय अचानक. सरमेस जिवंत आहे? तुम्ही असं काय करता? मालक श्रमेशाचा अचानक गेलाय आमचा. श्रमेश तू अचानक गेला.
मालकाने आपलं घर भाडं माफ केलं रे श्रमे. तुझी घरची परिस्थिती चांगली नाही म्हणून एक्स्ट्रा पैसे पण दिले. हा काय आला इथं? आणि रमेश तू असा तसा नाही गेलायस. तू वॉशिंग मशीन मध्ये टॉवेलचा फास लागून मेलायस रमेश. एवढं सगळं सांगितलंय, लक्षात ठेव अरे रमेश. नाही वसारे, जिवंत आहे तो, बघा तुम्ही. हो मालक कोण जीव. हा काय सरमेश? हो बाप रे, काय झालं? आता मला कळलं मालक तुम्हाला काय होतंय. काय? तुम्हाला हॅल्युसिनेशन झालंय मालक. चल चल, 2 वॅक्सिन माझ्या झाल्यात, 1 बूस्टर पण घेतले. हा कसा होईल आजारपणा? त्यांच्या कॉमेडीची तिरटीच बांधतो मी आज. थांब. सुचतो तुम्हाला. थांब. त्यांना कळणार नाही आता. काय? मालक हा? हॅल्युसिनेशन म्हणजे तुम्हाला भास होत आहेत. रमेश तुमचा भाडेकरू होता ना, हो. तो इथे राहायचा ना, म्हणून तुम्हाला वाटतं की तो आता इथेच आहे. तो चराचरात आहे. अरे चरात नाही, तो आपल्या या घरात आहे वासाऱ्या. हा बघ. मालक थांबा. काय? मला आता कळलंय काय बोलायचंय ते. सांग त्यांना, तू जिवंत आहेस ते सांग. मालक मी त्यांना दिसणार नाही मालक. म्हणजे कारण मी आत्मा आहे ना, आणि आत्मा फक्त सामान्य माणसांना दिसत नाही. वसार तू मला कसा दिसतोयस मग? कारण तुम्ही असामान्य आहात मालक. हे बरोबर आहे मालक, तुम्ही असामान्य आहात. आणि आत्मा फक्त असामान्य माणसांना दिसतो मालक. हे वसाऱ्या, माझी कॅपॅसिटी मला माहिती आहे. कळलं ना? मालक मला आठवलं. काय? मला आता लगेच आठवलं मालक. काय? मी आत्मा आहे ना मालक, हा, मग? म्हणून माझ्या जिवलग मित्रांना दिसत नाही मालक. अरे पण वसार तू मला कसा दिसतोयस? कारण तुमचा माझ्यावर जीव आहे मालक, म्हणून मी तुम्हाला दिसतोय मालक. नाही, पण मला पटतच नाही. तुम्हाला नाही पटत आहे? नाही पटत. सईला विचारा, प्रसादला विचारा. सई, प्रसाद, तुम्ही सांगा, मी तुम्हाला दिसतोय ना? अरे ते कायच बोलत नाही वसाड्या. ते कसे बोलतील? त्यांना मी दिसतच नाही मालक, तर ते बोलतील कसे? पण म्हणा ना, खरंच पटत नाही रे. तू आत्मायस तू. नाही मी हुशार आहे. मी सकाळ उठल्या पहिला बदाम खातो, एवढा हुशार आहे. काय? वसाऱ्या तू आत्मायस ना? मग आत्म्याचे पाय असे उलटे असतात ना मागच्या बाजूला. उलटे तू असे केले जायच वसाऱ्या, मागच्या बाजूला असतात पाय. मालक मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना. हे कसं ऐकायला गेलं वसाऱ्या? मगापासून सांगताय तू दिसत नाही, बोलत नाही. तू आता वला कवला आत्मा बोल. हा, हे कसं बोलला? मालक आम्ही काहीच ऐकलं नाही. आम्ही रडता रडता हुंदका दिला. हा मी परत सुरू करतो. हा, 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 मी परत. ओला आणि कोवळा आत्मा आहे ना, त्यामुळे माझे पाय एवढेच वाकडे झालेत. बरं. 12 दिवस पूर्ण झाले ना की ते आपोआप मागे जातील. मग मी झपट व्हायला सुद्धा मोकळा होईन मालक. नाही ना, पण मला ऐक, खरंच मला पटत नाही रे. तू वचने आत्मा दिसते, तू मला दिसतोस आहे ना, असं काय? घ्या घ्या, फालतूगिरी आई. काय? आयला हे काय अर्थ आहे का याला? म्हणजे जिवंत असताना माणूस आहे म्हणून प्रूव्ह करा, मेल्यानंतर आत्मा आहे म्हणून प्रूव्ह करा. सारखं काय डॉक्युमेंट खेळायचं आपण? हे मला नाही पटत. तेव्हा उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा मला उचल, तेव्हा अरे उचल. देवाने तुला कधीच उचललेला आहे, म्हणून तू आत्मा झालास ना वसाऱ्या. न मला सांग, वॉशिंग मशीनच्या आत बसून तुझ्या बापसाने रिपेअर केलं होतं का रे? कशाला सारखं सारखं बोलताय तसं? माणसाचं मरण त्याच्या हातात नसतं, ते ठरवणारे वेगळेच आहेत. आणि मग आपल्याला तसं मरावं लागतं मालक. तुम्ही काय पण बोलताय? अरे तुम्ही मला सांगा, ऐक. हे माझं मरण्याचं वय आहे काय हो? कसं वाटत? कसं वाटत सांगा ना मला. मी काय करू? अरे हो वसाऱ्या! पाय ओढलास माझा, खाली तुझ्या लेवलला आणला साईस म्हणा. आत्मा म्हणून काय पण करशील? मालक काय? तुम्ही एवढ्या खाली कसे आलात? अरे वसाऱ्या, ह्या सरमेसनी ओढला ना मला. कोण आहे इथे? मालक इथे कोणीच दिसत नाही. तुम्ही वेड्यासारखे काय बोलताय मालक? ऐक ऐक भावा माझ्या, मला पटतंय तू आत्मा आहेस. कशावरून? आत्मा इमोशनल नसतो वसाऱ्या. हे काय लॉजिक आहे? हे काय लॉजिक आहे? काय बोलू मी आता? काय बोलू नकोस रमेश तू आता. मला आता इथे फक्त शांतता हवी, कसली चर्चा नकोय पम्या. रमेश जिथे आहेस, जिथपर्यंत पोहोचलाय तिथे आता शांत राहा. लोकांना पटलंय तू गेलायस, आमच्यात नाही राहिलाय. जिथे आहे तिथे शांत राहा रे बाबा. मला खरंच पटत नाही वसाऱ्या, तू आत्मा आहेस ते. मालक निघा आता.
निघा. मालक जाता जाता एक रिक्वेस्ट करू काय मालक? अरे 5,000 दिलेत मी वसाड्या. नाही, पैसे नकोत मला. मला ना 2-3 दिवसासाठी तुमची बॉडी भाड्याने काही देताय. येडायच काय? तुम्ही नाही देताय. मी नाही देत तुम्ही नाही देताय. नाही देताय. मग इथलीच कुठली तरी बॉडी बघून मी घुसे ना आतमध्ये. ऐक वसाड ए ऐका काय झालं मला तुम्ही अशी इथे का पळताय? अरे काय तो झालं? सरमेश येडा झालाय. कोण? कुठला तो सरमेश? बोलतो बॉडीत घुसायचंय. आज दिवसभरात तुम्ही लुंगी घालू नका, तो घुसत फसकल. मी येतो. मला तुमची बॉडी द्या. मला तुमची बॉडी द्या. मला. कानफार फुरी. मालक बॉडी द्या. मालक तुमच्या द्या कुत्र्या. किधर हा? कुठं कुठं म्हणजे तिच्या आईला तासभर थांबवलेला का मला खाली पैसे सुट्ट घेऊन येतं म्हणला ते बॅग वाला कोणतरी पोरग गेलंय वर रिक्षा उभी गेली खाली गावा बसण्याला का मी कुणी पण ती बॅग वाला पोरग होती एक लाल कपडे घातली होती. तू तुझ्या रिक्षात होता. हो रे येड्या, तो आत्मा आहे, मिळालाय तो. काय येडा आहे का आत्मा कुठे रिक्षाने घेऊन आलोय आत्ताच त्याला मी. किती पैसे झाले तुझे? 60 रुपये. मेल्या हे 60 घे, गप निघ, मरशील करमन जा. जा मरशील करमन, ऐक माझं. मेलाय तो, मेलाय. जा. कुत्र्यानो, माझ्या फोटोला हार घातला तुम्ही. अरे तुम्हाला रिक्षावाला अरे आत्म्यानं आपलं काम सुरू केलं न पळा. क्या बात है. कन्व्हिक्शन का पैसा है बॉस. व्हॉट अ कन्व्हिक्शन. हिलेरियस परफॉर्मन्स. प्रसाद दा काय म्हणाल? फार सुंदर. कलाकृतीमध्ये आत्मा असेल तर ती फार रंजक होते असं म्हणतात. आज आत्म्यावरचीच कलाकृती होती, त्यामुळे ती रंजक वाव. असणारच. अरुण ॲज युजल तुफान एनर्जी आणि विलक्षण कन्व्हिक्शन, म्हणजे कमाल. बने अण्णा, नाना आणि श्रमेश ही तुझी व्हर्सेटॅलिटी दिवसेंदिवस रडण्याची जी दिसतीये ती खरं वाखाणण्याजोगी आहे. फार मजा आली ओव्हरऑल. सुपर. थँक्यू. मंडळी, मनोमिलन स्वरछेडे आणि अविट रागिणी यांची मैफल आज सजणार आहे भाईच्या बंगल्यात. बघूया या मैफिलीची चित्तर कथा, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले भन्नाट हास्य कलाकार. का तुमच्यासाठी गरम गरम काढून आणले. बाई घेतलाय तर वरटतील आपल्याला. नाही गाण्या अगोदर आम्ही तेलकट थंड वगैरे काही खात नाही. नाही आम्हाला ते सांभाळावंच लागतं नाही का. पण मला सांगा, ते भाई येईपर्यंत आम्ही सुरुवात तरी करू का? म्हणजे तयारी करून देतो नाही का आम्ही. काढा ना, इथंच करा. काय करा. धन्यवाद. या. पण मनोमिलन नाही म्हणजे आपला 500वा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा होईल. हो. पण हा छोटेखानी कार्यक्रम आपण घेतला ते एक बरं केलं नाही का. अविट रागिणी, सतत सांगायची गरज नाहीये की आपल्याला पैशांची गरज आहे. कळतंय मला, कळतंय. अरे पण आता आहे तर आहे ना. हो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे या कार्यक्रमाचं? काय तो मनोमिलन तू का चिडचिड करतोय सांग बरं. मी चिडचिड नाही, हा आनंद आहे. अरे पण तो येणारच नाहीये ना इथे. हो. मग का तू त्याचं नाव घेतोय. मला जरा स्वर लावू दे तू. हा. तुम्ही लोक ना चिल मारा काय ना आता भाई येईल. हा भाईंच्या पोरांचा बॅट आहे ना आज. हा. दोन्ही पोरं आहेत ना, वनी आणि गावऱ्या, त्यांचाच बॅट आहे. तर भाई आपल्याला बोलला बॅट डेच्या दिवशी ना काहीतरी गाण्याचा मस्त प्रोग्राम झाला पाहिजे, नाही, म्हणून तुम्हाला इथे बोलवलाय. वाईट दिवशी का बरं? म्हणजे बॅड डे मला काही कळलं नाही. बॅट डे. अरे देवा, वाढदिवस. वाढदिवस. नाही पण मला सांगा की भाई म्हणजे ते ऍक्च्युअल मध्ये भाई आहेत का. अविट रागिणी, काय विचारतेस तू? भाई म्हणजे फक्त गुंडच का? नाही ना, गुंड का बरं बोलवतील आपल्याला गाण्याच्या कार्यक्रमाला? हो तेही आहेच हा, म्हणा. मग असं काय करतेस? मुळात महत्वाच्या व्यक्तींनाही आपण भाई म्हणतो. म्हणजे पुलंना नाही का लोक प्रेमाने भाई म्हणायचे? हो ना हो ना हो ना. नाही ना ऐका, आमचे भाई ऍक्च्युअल मध्ये भाई आहेत. अंडरवर्ल्ड मधले टॉपचे भाई आहेत आमचे. तुमचे भाई? ठोठो. नाही आम्ही निघतो. आमचे स्वर जरा घरी राहिलेत, आम्ही ते घेऊन येतो. तुम्ही पळून जायची गरज नाही. थांबा. काय आमचे भाई आहेत ना, डेंजर असतील पण कलाकारांवर जाम प्रेम आहे भाईंचं. हो का? दर्दी माणूस आहे भाई कलेच्या बाबतीत. गाणी बिणी जाम आवडतात भाईंना. अच्छा. मोहम्मद रफी साहेब जाम फॅन त्यांचे. नेहमी गाणं गातात ना तेव्हा
एकदम वेगळे गातात जवळपास पण जात नाहीत भाई त्यांच्या माहितीये एकदम वेगळे लय टॅलेंट भरला आमच्या भाईंच्या मध्ये लय टॅलेंट म्हणजे ते रफी सारखं गात नाहीत हे टॅलेंट आहे त्यांचं. या बन्या भाई आले या भाई आले बाय बाय नमस्कार. ते आलं काय कलाकार आले काय हा भाई आयुष्यपद काय अरे नमस्कार अरे तुम्ही नका करू भाई. नाही 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 बाबा कलाकार म्हणजे एकदम हेच आपला लय रिस्पेक्ट आहे कलाकारांबद्दल. धन्यवाद, धन्यवाद. कलाकार म्हणजे देवाचं दुसरं रूप यार. हो, हो. तुम्ही सिंगर आहे काय हो, हो. हा आणि ताई सिंगरीन सिंगरीत म्हणाले. तुम्ही बसा ना अरे, उभे का बसा ना नाही, हा, बस, बसा बसा बस. बसा भाई हा? मी इथं बसायला या ना भाई बसा इथे म्हणू मिलन. एवढ्या कलाकार आले आहेत हे- आणि त्यांच्या समोर मी या स्पेशल खुर्चीवर बसणार पण- अक्कल आहे का तुम्हाला सॉरी मी इथे असू दे, बसणार ऐक. नाही तर मी इथे असा बसणार अहो, नाही. अहो, ऐका नको, ना, तुम्ही एवढं नका हे करू. नका करू. मी बसा माझ्या तिथे. स्पेशल खुर्चीवर अहो काय अहो, काय करताय? अहो, नाही, ऐका ना, बाबा. आई. हो, नाही. आई- एवढं मला एकदम रिस्पेक्ट आहे कलाकारांबद्दल बाजूला आईला. मनोमिलन बघितलंस ना ते किती मान देत आहेत आपल्याला. नाही नाही, म्हणजे गुंड ह्याबद्दलची जी मतं होती ती सगळी बदलली आहेत माझी हो आता. ना हो ना हो ना. भाईजी हा? भाईजी तुमची जुळी मुलं आलेली नाहीयेत त्यांचा वाढदिवस आहे. आले नाही का दोघं नाही या गौऱ्या या अन्य अरे या ना यार ही माझी पोरगी वन्नी आणि हा माझा छोटा पोरगा गौऱ्या. हा बघा वनीला मी तीट लावलंय याच्यावर तीट दिसत म्हणून याला पीठ लावलंय. माझा पोरगा आहे गौऱ्या. हाय कर हाय कर हाय मी हिचा दाऊ आणि हे माझे दादा. दादा नाही पण तुम्ही यांचे बाबा आहात ना. अरे ते ना ताई काय ना ते थोडासा सांगायला विसरलं तुम्हाला. काय झालं? म्हणजे माझ्या गौऱ्याचं ना बचा लॉचा आहे. आ? नाही आमच्या म्हणजे गौऱ्याला त्याला लहानपणापासून बोलता येत नाही. बाकी सगळं एकदम मस्त होतं त्याला बोलताच येत नाही. चा लॉचा आहे त्यात. हो. काय रे, काय झालं बाळा का म्हणजे नाही येत. का आता तुम्ही सगळे द म्हणता मी द म्हणतो. तुम्ही म्हणता डकरी घास खाते मी काय म्हणतो डकरी घास खाते. तुम्ही काय म्हणता म्याव. डोका दूध पितो मी काय म्हणतो म्याव. डोका दूध पितो. वेगळंच आहे काहीतरी. असं पण असं का नाही म्हणताय त्याला? अरे ओष्ठ शब्द आहे की नाही तो? ओष्ठ म्हण ओष्ठ. ओष्ठ काय बोलता येतंय त्याला? येतंय की सगळं त्या- हो, बोलतोय. क्लिष्ट म्हण. क्लिष्ट अरे वा. असं नाही येतंय त्याला? हो ना हो ना हो ना. प्रद्युम्न म्हण. प्रद्युम्न अरे बारे हे शब्द बोलता येत आहेत त्याला. वा. ऐक, ऐक, ऐक. कठीण शब्द जमताय. हो, बबन म्हण. ददन दरोदर आहे ना दरोदर आहे. नाही ददन कसं हे बघ ब ब असं होतं की नाही असं कर ब द गौऱ्या नाही, ऐक 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 हे बघ हे बघ ब द गौऱ्या नाही. अहो, ऐक, मला ऐक, काय परत झालं? कर नीट कर येणार, नीट कर हे बघ येणार. ब म्हण द गौऱ्या, गौऱ्या, तू पण आहे यार. आवड मुलगा आहे. दरोदर बोललो ना दरोदर बोललो ना. तू दरोदर बोलला गौऱ्या हो तुम्ही नका शिकवू हो. अय्या काय नाही अहो तो नुसता हवेत मारतो त्याचा काही नियम नाही लागत या नाही, आम्ही जातो. अहो नाही शपथ नाही नियम लागत त्याचा बरं, बरं, ताई बसा बसा तुम्ही शिंगरीन ताई बसा. काय नाही गौऱ्या काय करतो तू हा आज बर्थडे आहे ना भावा तुझा. आपण कार्यक्रमाला हा, सुरुवात चल 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 कार्यक्रम बस 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 बसा हा हा आधी आपण केक कापूया का. अरे केक घेऊन जा केक केक आम्ही केक मला 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 केक 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 पाहिजे. तुम्ही आहे. केक 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 ठेवायचं. केक हाय शपथ
चला होऊन जाईल. हा, सुरू करूया गाणं. चल हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या एक नंदर भारी भारी खायला दादा भाईजी आमची चूक झाली. तुमच्या मुलांनी केक भरवला म्हणून आमचं ते गाणं थोडस असं झालं. नाहीतर आम्ही खूप सुरात गातो. माफ करा. रफी साहेबांची आठवण आली यार. रफी साहेबांची आठवण आली. मी लय मोठा पाहणं माहिती रफी साहेबांचा. अच्छा. मी ते गाणं गातो ना डायरेक्ट म्हणजे असे सगळे मला स्टँडिंग ओवेशन देतात नाही का? रफी साहेबांचं आई शपथ सांगतो एकदम वेगळा आहे ना गॉड गिफ्ट आपला मॅच होत नाही. त्यांना ते गिफ्टच वाटतंय. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. या बसून घ्या. रागिणी ये बस. तर महफिलची सुरुवात तर छान झालेली आहे. पण आता आपण फरमाईशी घेऊया असं मला वाटतं. फरमाईशी घेऊया भाई. फरमाईशी घेतो. पहिली फरमाईश मी बर्थडे गर्लची घेणार आहे. सांग बरं फरमाईश सांग तुझी. मला जादू बघायची आहे. अच्छा जादूवरचं गा कोई मिल गया मधलं गातो. नाही अरे, जादू है नशा है नाही नाही नाही, 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 अरे समोर. सिंगर तसा नाही. जादू है नशा है नको. वनीला जादू बघायला आवडते. ती जादूच बघायची. जादू दाखवा. जादू बघायची आहे. दाखवा जादू दाखवा. म्हणजे मी तर गायक आहे तर मी जादू कशी सांगा ना काहीतरी तुम्ही माझ्याकडे नका बघू. बोला त्यांना मी गायक आहे की नाही. भाई हे लोक नका गायक करू. आहेत ना आपण यांना गायला बोलवलंय. हे काय जादू बिदू नाही करणार. मी चिकना काकाला ओरडलो. चिकना काका तू का बोलतो रे आमच्या वनीला? हा? मी चिकना काकाला मारतो. चिकना काकाला मारतो. हे बघा हे बघ बघ. मजा आली तुला. अजून मार. बघ गप बसा. झाला या. तुम्ही त्याला गोळी मारली हो. मग काय आलं? गोळी मारली. अरे काय नाही त्याच्या पायात लय गोळ्या आहेत. बाहेर एक डॉक्टर ठेवूनच दिलाय. तो 2 टाके लगेच येईल. तर त्या सवय आहे काय नाही. तुम्ही या करा जादू दाखवा चला. जादू दाखवा. जादू जादू दाखवा जादू दाखवा. दाखव ना अरे लोमी लोमीन दादा. जादू दाखवा. जादू बघायची आहे. जादू दाखव नाहीतर ते आपल्याला जादू दाखवतील. पिंटू इकडे बस ना. रागिणी कुठून जादू दाखवू मी. अरे कर ना काहीतरी. मी करतो मी दाखव ना. दाखवा ना काय करताय चला. नाही करतो मी. दाखवतो मी जादू दाखवतो. काका मला खिशातनं वाघ काढून दाखवा. अरे दाखव ना भाई. एवढं काय पोरगी बोलते तर दाखव ना वाघ काढून दाखव. तुम्ही काय बोलताय हो. तुम्हाला तरी कळलं पाहिजे ना भाईची. काय? वाघ कसा खिशात असेल. अरे पण पोरगी बोलते तर काढून दाखव ना. खिशात दाखव ना वाघ ते एवढं सांगतायत तर काका तू गप्प बस. दाखव ना वाघ. काय वेळ लागलाय तुला. सांगा ना खिशात. काकांच्या खिशात वाघ आहे पण तो झोपलाय. है ना गौऱ्या? वाघ झोपलाय. हा. कुठे? काकांच्या खिशात. इकडे झोपलाय. तो जेवलाय ना आता. पण काका मग वाघ उठल्यावरती दाखवशील. हा आता गौऱ्या हो. आता तू बस. गौऱ्या माझी. चल गौऱ्या तुझी फरमाईश. चल आता तुझी दादा. फरमाईश. मला ह्याच्या खिशातल्या वाघाला दंदुकीने गोळी मारायची आहे. एवढा कशाला ओरडतोय? मार तू मार गोळी. अरे वाघ झोपलाय त्याला कळणार पण नाही. मार तू गोळी. मला याला गोळी मारायची आहे. बाबा नको ना. बाबा वाघ खूप चांगला असतो. असं पिसाला फुलवतो आणि नाचतो पण ऐक ना. ना, वाघ्या. गौरा मार बिन. ऐका अहो याचा नियम नाही लागत. ऐक मारू दे. मार अरे मग घाबरायला पाहिजे ना मला. याचा नेम लागत नाही तर मी घाबरलो पाहिजे ना. गौऱ्या मला माहिती आहे तुझा नियम नाही लागणार. मार. नमस्कार.
नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू उर्फ पोतदार. माझा देव हा? माझा देव ऐका अहो ऐका माझा देव माझा देव मला सापडला. ते खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. काय गप्प झालं? बस गप्प बस. तुला बघून आज मला पहिल्यांदा आनंद झालाय रे. इथे ये तू, इथे ये तू. काय तुम्ही रडताय कोण? गौऱ्या बाळा, तुला वाघ मारायचा आहे ना? मारायचा आहे. याच्या खिशात मोठा वाघ आहे. पांढरा वाघ, बंगाल टायगर. मार जा, मार मार मार. या बसा बसा या, रसिको, बसा. बसा. अरे बापले. रसिको वाघ म्हणजे काय रसिको? रसिको वाघ म्हणजे काय? काय काय असतं? ए, रसिको ह्याला वाघ म्हणतात. रसिको नाही, हे घोरणं झालं. रसिको रसिको वाघ. रसिको वाघ म्हणजे काय? रसिको रसिको वाघ म्हणजे काय? काय वाघ म्हणजे काय? रसिको तुमच्या खिशात आहे वाघ. रसिको बंदूक वाघाशी येते तेव्हा काय होतं? या क्षणाला मला सुचतं, रसिको म्हणजे तेरान तुम्हाला जाणवत असेल की या क्षणाला मी कुठल्या प्राणावर बसलेलो आहे. रसिको याच्यावर एकच उपाय आहे. रसिको 1 2 आणि 3. क्या बात. एक नंबर परफॉर्मन्स. कहर केलात. वा वा वा. मजा आली, खूप मजा आली. प्रसादा वा वा वा. अल्टिमेट कॉन्सेप्ट होती आणि अल्टिमेट लिहिलं होतंस पशा. फार मस्त लिहिलं होतंस. आणि या कॉम्बिनेशनची मजा फारच काहीतरी और आली. म्हणजे मनोमिलन, अवीट रागिणी आणि भाई, त्याची 2 मुलं आणि सरतेशेवटी सत्यशील सरपोतदार, हे मिक्सचरच फार विलक्षण होतं आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट तेवढाच विलक्षण आला. काय रिॲक्शन दिल्या तुम्ही दोघांनी, ओमकार आणि चेतना. अफलातून रिॲक्शन्स होत्या थ्रू आउट. वनिता ॲज युजल फॅन्टॅस्टिक. गौऱ्या, आज तू सिद्ध केलंस की तू दाप आहेस आणि बुद्धिमान पण आहेस. समय फॅन्टॅस्टिक. मजा आली. वंडरफुल. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडते की आपले जे हिट झालेली पात्र आहेत त्यांची जर्नी कशी आपण इकडून तिकडे गुंफतो ह्याला फार, म्हणजे याचा क्रेडिट ऑफकोर्स सचिन सर आणि सचिन सरांना जातं, पण हे गुंफणं फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण प्रत्येक वेळेला करतो. इथे अवीट रागिणी आणि हे दोघे येतील असा मी कधीच विचार केला नव्हता, पण अप्रतिम संकल्पना होती आणि तुम्ही ती खूप छान सादर केलीत. फार मजा आली. मंडळी, पायल आणि झिलमिल या सुसंस्कृत समाजाचा ताल बिघडवणाऱ्या कन्यका आलेल्या आहेत एका गॅदरिंगला. बघूया त्या गॅदरिंगची अवस्था, जी आपल्याला दाखवतायत कल्याणची चुलबुली शिवाली परब, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संध्याराव, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत आणि कॉमेडीचे दमदार फंडे ईशा डे. मॅम सगळी तयारी झाली आहे ना? हो. म्हणजे पहिलाच वेळ आहे माझी अँकरिंग करायची, तर जरा मी थोडं एक्साइटेड आहे. तुला थँक्यू म्हणायचंच राहून गेलं रे. म्हणजे एवढं लास्ट मोमेंट तुला सांगून पण सूत्रसंचालन करायला आलास तू. थँक्यू. अहो मॅम, थँक्यू कसलं? मी माझी विद्यार्थी आहे शाळेचा. तुम्ही फक्त हाक मारा, ओंकार मी मॅम असं आणा. मॅडम फक्त एक मॅडम एकच विचारायचं आहे की म्हणजे प्रमुख पाहुणे कोण आहेत? कसं आहे, आता विद्यार्थी खोळंबलेत, ते म्हणजे तयार झालेत, ते बोंबाबोंब सुरू करायच्या आधी आपण कार्यक्रम सुरू करूया. नाहीतर तुम्हाला माहिती आहेत मुलं म्हणजे डोक्यावर बसतात. अरे, तुला माहिती नाही का पायल आणि झिलमिल आहेत? नाही मॅडम, डान्सर्स नाहीत. प्रमुख पाहुणे कोण आहेत? तुला माहिती नाहीत पायल आणि झिलमिल? नाही
भिवंडी सेन्सेशन आहेत त्या. खूप खूप मोठ्या स्टार्स आहेत त्या आणि आपल्या चेअरमनच्या खूप फेवरेट आहेत, त्यामुळे त्या आहेत आपल्या प्रमुख पाहुण्या. नाही हरकत नाही, पण येऊ देत त्या. म्हणजे आपण कसा कार्यक्रम लगेच सुरू करूया. कार्यक्रम छान करा. मॅडम मॅडम अहो अहो मॅडम, मॅडम. अहो थांब. नाही, शांत राहा, शांत राहा. पडदा का उघडताय तुम्ही? सुरू व्हायचा आहे मॅडम सुरू व्हायचा आहे कार्यक्रम. बसा ना, बसा. मॅडम कार्यक्रम सुरू व्हायचा आहे अजून. हो 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 बसा ना. तुम्ही बसून घ्या, तुम्ही बसू. मॅडम जरा इथे या. अं? इथे इथे. अरे काय चाललंय यांचं मॅडम? काय अरे शाळेच्या गॅदरिंगला आल्यात का मुलांना पौगंडावस्थेची जाणीव करून द्यायला आलाय त्या? मारताय कशाला मॅडम त्या? वेडा का त्या? बघा कशा आलाय. आपल्या शाळेनी काय डिप्लोमा इन आयटम डान्स वगैरे असा काही कोर्स सुरू केलाय का? मला कळत नाहीये. म्हणजे मॅडम जोक मारतो इथे, काय वेळ आहे. मॅडम हसू नका. त्या बघा म्हणजे लहान चेअरमन खूप मोठे फॅन आहेत त्यांचे. अच्छा. त्यामुळे चेअरमनला वाटलं की कोणी काही करू शकतं ना. बरं ठीक आहे. एकच मिनिट. मी झिलमिल मॅम, पायल मॅम, पायल मॅम, झिलमिल मॅम, पायल. Oh my God, मैं तेरे को देखी च नहीं रे. अरे मैं भी तेरे को देखी च नहीं रे. Oh my God, पायल. झिलमी कैसी है रे तू? माई मस्त आहे. तू कैसी आहे रे? मैं एकदम हॉट है रे. घमोट दिसतेस तू. हॉट कसली. क्या रे? तुझा मेकअप खूप फाटलाय ग. हाँ क्या? स्वस्त ब्युटी पार्लर मध्ये जातेस का? जलती है ना तू. मैं जलती को है. जलूं? नहीं, मेरे को पता है ना. तेरे को पता है ना, मैं तो ब्रांडेड गोष्टी वापरती है. मेरे को पता है तू उस दिन चमेली ब्यूटी पार्लर में गई थी. स्टोरी देखे मैं ठीक आहे. मोठी सानी आली मला सांगते. तू नको सांगू तुम्हाला मला. सांगते सर, ही ना माझ्या मागे साईड डान्सर म्हणून नाचायची. त्याला कशाला सांगतेस ग? नाही नाचायची का? आई. तिने ते काम सोडलं आणि दुसरं स्वतःच काहीतरी सुरू केलं. तुम्ही हिला विचारा, तुम्ही साईड डान्सर म्हणून नाचायचं की मी नाही? नाचायचे, मग मी तू का- काय करायची? हिरोईनी होतीस का ग? हिरोईन नव्हते, पण मी हिरोईनच्या मागच्या रंगीत नाचायची. हो का? हो, कितव्या रंगीत नाचायची मी ग? दुसऱ्या रंगीत नाचायची. ऐका. तू 7व्या रंगीत नाचायची. एक मिनिट, मी तिसऱ्या रांगेत नाचायची. काय पण बोलू नकोस. मी खोटं बोलत नाहीये, मी खरंच बोलते. तू मला बोलायचं आणि सटवी गप्प बसतीस का तू ग? चढतीस माझ्या गाडीवर. जास्त बोलू नको. जरा थांबा. एकच मॅडम थांबा प्लीज प्लीज. शांत व्हा. शाळेचं गॅदरिंग आहे हे लक्षात ठेवा. हा सरकायलिओ खटिया मित्रमंडळाचा कार्यक्रम नाहीये, तर तसं वागा. प्लीज बसून घ्या. आपण पडदा द्यायचा का? मॅम प्लीज पडदा द्या. पडदा प्लीज द्यायचा का? प्लीज. पडदा दे लवकर. प्रिन्सिपल आहात तुम्ही, प्रिन्सिपल आहात. सॉरी. तर नमस्कार विद्यार्थ्यांनो. नमस्कार. हॅलो. हाय फ्रेंड्स. हॅलो एव्हरीवन. राहू द्या. हो या बसून घ्या. नॉटी चिल्ड्रन. बसून घ्या. तू नको सांगू. बसून काही हरकत नाही. अजून आहे कार्यक्रम आहे पुढे. थांबा. हा तर नमस्कार विद्यार्थ्यांनो. मी ओंकार राऊत, याच शाळेचा माजी विद्यार्थी. तर आपल्या या शाळेच्या गॅदरिंगला खूप मोठे प्रमुख पाहुणे येऊन गेलेले आहेत. आणि आज तर आपल्या प्रमुख पाहुण्यांचं मी स्वागत करतो. पहिल्या प्रमुख पाहुण्या आहेत झिलमिल मॅडम. मेरे को पहिला लिया. शाळा आहे. भाषा जरा जपून वापरा. शाळा आहे. तर झिलमिल मॅडम यांनी अनेक सुप्रसिद्ध अल्बम्स मध्ये काम केलेलं आहे. त्यातला पहिला अल्बम
बेंबाट पडलं उघडं खुर्ड्यात पडलं कोंबडं. झिलमिल मॅडम यांनी अनेक सुप्रसिद्ध अल्बम्स मध्ये काम केलेलं आहे. त्यातला पहिला अल्बम बेंबाट पडलं उघडं खुर्ड्यात पडलं कोंबडं. हे असं नाव आहे अल्बमचं? माझा पहिला अल्बम तुम्हाला सांगते, मी दिवसभर कोंबड्याच्या मागे होते. मी दमले होते कोंबड्याच्या मागे पळून राहू द्या पळून. राहू द्या राहू द्या मज्जा आली. हरकत नाही. यांचा दुसरा अल्बम इश्काचा विंचू मारतोय नांगी. हो, पूर्ण दिवस नांगी मारून मारून दमली होती मी. पण माझं फेवरेट आहे हं. हरकत नाही, तुम्ही बसून घ्या. बसा मॅडम. मॅडम तुम्हीही बसून घ्या प्लीज. हरकत नाही मी आहे मी सांभाळायला आहे. आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत पायल मॅडम. अरे देवा. कुणी टाळ्याच नाही वाजवल्या. पायल मॅडम. हो वा या पायल मॅडम. हो पायल मॅडम. यांचे काही चित्रपट येऊन गेले. त्यातला पहिला चित्रपट दिल का तोता जिगर की मैना. या फिल्म मध्ये 4 तोते होते आणि 3 महिना होत्या. त्यातले जे जिगर की महिना ना ती मिस होते. हरकत नाही. अशा ह्या आपल्या पायल मॅडम. मॅडम आपण आता भाषण करूया का तुमचं? हो, चालेल ना. चालेल. मी करते. मी पहिला भाषण मी करणार. करते. मला ठोकायचे भाषण. मगासपासून मी बोलते. मला पहिलं- भाषण ठोकायचंय. मलाही भाषण करायचंय. मला भाषण करायचं. मला करायचंय मी पहिला पहिली भाषण. बा. एक्सक्यूज मी, मला करायचंय या भाषण. सॉन्ग गेट लॉस्ट. ऐका ना. ऐका प्रिन्सिपल आहेत त्या. ऐका ना. प्रिन्सिपल आहेत. तुम्ही एकत्र भाषण करता का? मला चालेल. मला चालेल. ठीक आहे, पहिले मी बोलते. करा. थँक्यू. एकत्र करताय ना भाषण? इथे कराल. मॅडम भाषण. हाय फ्रेंड्स. हाय माय फॉलोअर्स. फ्रेंड्स, शाळा म्हणजे काय? माहित नाही तर घरी जा. तू जा. तू जा. तू जा. तू जा. तू निघ. तू जा ग. तू जा ग, जा ग. तू जा जा. तू निघ. पुढे जा. फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जेव्हा म्हणजे काम करायला लागले, म्हणजे साधारण मी पटकन सांग. 7 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये काम करते. मला 10 वर्ष झाली. आय एम द सिनियर. यू आर द ज्युनियर. म्हणून 4 वर्षांनी तू बुडी झाली लवकर. डार्क सर्कल आले, रिंकल पण आली तुला. एक मिनिट, मी बुडी नाहीये. तू बुडी आहे. मुलांनो, मी बुडी. मर्द बच्चो. मर्द बच्चो. मला सांगा, मी बुडी दिसते का? मला सांगा, मी बुडी दिसते का? अजून पण मला बघून मारेन. तुमच्या दिलाचा कबूतर फडफडतो की नाही फडफडत? कोणाचाही कबूतर फडफडणार नाही. आता तुम्ही जरा एक थांबा. मिनिट. नाही, तिला बोलू देत. इकडचे जेंट्स बच्चे सांगतील कोणाला बघून कबूतर फडफडतो. मला मिरची बोलतात. मी तडका दाखवायला तयार आहे. मॅडम असं शाळेचं गॅदरिंग आहे हो मॅडम. शाळेचं एक काहीतरी मिनिट, आज होऊन जाऊ दे. शा- मी स्विंग नावाच्या एका गाण्यावर अल्बम मध्ये डान्स केला होता. मी पण त्याच डान्सवर गाण्यावर अल्बम केला होता. मी जास्त सुपाऱ्या मारल्या होत्या. मग मी काय पान मारलं होतं? मी थोबाड पण- फोडीन. सटकवीत फण कर. शाळेचं गॅदरिंग आहे. माझं पण त्या गाण्यावरचं ते अल्बम सॉन्ग होतं, ते डुपर 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 सुटर डुपर हिट झालं होतं. ठीक आहे, शाळेचं आपण एक काम gathering करूया. आहे. आपण एक काम करूया, ऐका सोपं ना. करूया. आपण आता डान्स लावूया. बघूया कोण जास्त चांगलं नसतं. हे मर्द बच्चेच सांगतील. मर्द बच्चे नका जेंट्स म्हणून बच्चे मला प्यार शाळेचं द्या. गॅदरिंग नाही आहे. मॅडम, मला पण असं नाही होऊ बघायचंच आहे. शकणार. शाळेचं नाही, कसं आहे, gathering आपण आहे. शाळेचं गॅदरिंग आहे ए ना, असं कबूतर फडफड. कळलं? शाळेचं गॅदरिंग आहे. तुम्ही थांबा. सगळ्यांनी थांबा. काय चाललंय मॅडम हे? हे असे प्रमुख पाहुणे आहेत आपल्याकडे आज. हे असे अरे काय आदर्श ठेवणार आहोत आपण मुलांसमोर? हे आपले इन्फ्लुएन्सर्स आहेत आजच्या पिढीचे. नाही. अरे नाही ना, तुम्हाला कळतंय ना मॅडम. प्रमुख पाहुणे बोलवताना ग्लॅमर सोडा, त्यांचं कार्य बघा आणि मग बोलवा प्लीज. वा. वा वा. तर मुलं ना स्विंग डायरेक्ट थांबणार नाही तिथे. बरोबर. बरोबर आहे. सांगा त्या चेअरमॅनना पण सांगा हे सगळं. कळलं का? तर मी काय बोलते, मी मुलांसोबत एक हाड मी फोटो हाड तिकडे चालली. वा वा, अतिशय इंटरेस्टिंग कॅट फाईट्स. मज्जा आली. सई, कडक परफॉर्मन्स. सगळ्यात आधी शिवाली आणि नमा, तुम्हाला खूप खूप प्रेम. कारण
नमा तू लॉली साकारतेस, शिवा तू मोना डार्लिंग साकारतेस आणि त्याच्याच लाईन्सवरती ही 2 कॅरेक्टर्स आहेत, पण तरीही तुम्ही ही वेगळी परफॉर्म करता. म्हणजे ॲक्टर म्हणून हे तुमचं स्किल आहे की त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आम्हाला फरक स्टार्कली जाणवतो. आणि तुमच्या दोघींच्या प्रेझेन्समुळे आम्ही खूप सुखावून गेलो आणि नेहमीप्रमाणे तुमच्या जुगलबंदींनी आम्हाला खूप एंटरटेन केलं. बाकीच्यांनी उत्तम साथ दिली, सगळ्यांनी मजा आली. कीप इट अप. थँक्यू गाईज. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.